नमस्कार मैत्रिणींनो, होममेड इझी रेसिपीजमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक, बहुगुणी, पित्तशामक असं आवळ्याचं सार. त्यासाठी हे मी 4 आवळे असे वाफवून बी काढून स्वच्छ करून घेतलेले आहेत. त्यामध्ये टाकायला घेतलं आहे हे 1 वाटी ओलं खोबरं. ओल्या खोबऱ्याचे असे तुकडे करून घ्या. त्यामध्ये टाकायला हे तिखटानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या घ्या. मी ह्या 2 हिरव्या मिरच्या घेतलेत आणि हे अर्धा इंच आलं. पहिल्यांदा आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया. त्या मिक्सरच्या भांड्यात आपण हे खोबरं, आलं आणि हिरवी मिरची टाकून घेतली. त्यातच हे आवळे टाकून घ्या आणि गरजेनुसार थोडंसं पाणी घालून या सगळ्याची आपण चांगली पेस्ट करून घ्यायची आहे. एक साधारण मी अर्धी वाटी ह्यामध्ये पाणी टाकून घेतले. हे आता चांगली मी पेस्ट करून घेते. आता हे बारीक केलेलं मिश्रण आपण एका कढईमध्ये ओतून घेऊया. शक्यतो हे सार करण्यासाठी आपण ह्या स्टीलच्या कढईचा किंवा पॅनचा वापर करायचा आहे. त्यामध्ये आता गरजेनुसार पाणी घालूया. हे आपल्याला कितपत पातळ हवं त्याप्रमाणे ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. बघा, हे इतपत पातळ झालेलं आहे. अजून थोडं आपण हे खोबरं आणि आवळे बारीक केलेल्या भांड्यामध्ये मिक्सरच्या पाणी ओतून ह्यामध्ये टाकून घेऊया. आता हे सार कसं बनवायचं ते आपण बघूया. बघा, कढई आपण गॅसवर ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये टाकूया आता हे चवीनुसार मीठ, आणि हे अर्धा चमचा जिरेपूड. जिरे तुम्ही खोबरे वाटताना जरी घातले तरी चालतील. हे आता सतत ढवळत राहायचं आहे. हे सार फुटू नये म्हणून त्यामध्ये आपण आता हे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. ह्या कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडं पाणी घालून ह्याची पेस्ट तयार करून घेते. तुमच्याकडं जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाचा जरी वापर केला तरी चालेल. हे आता चांगला असा घोळ बनवून घेऊया. म्हणजे साराला आपल्या चांगला घट्टपणा होतो, तो एक संग होतं. उकळी आल्यानंतर ते फुटत नाही आहे. ही पेस्ट आता यामध्ये टाकून घेऊया. साराला आपण उकळी आणून घेऊया. बघा, साराला आपल्या चांगली उकळी यायला सुरुवात झालेली आहे. त्यात टाकूया हा 2 चमचे किसलेला गूळ. बघा, साराला कशी छान उकळी आलेली आहे. हे आता आपण खाली उतरून घेऊया आणि या सारामध्ये टाकण्यासाठी आपण फोडणी तयार करून घ्यायची आहे. तडका पॅन आपण गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये टाकूया हे चमचाभर तूप. तूप गरम झालेलं आहे. त्यामध्ये टाकूया आता हे अर्धा चमचा मोहरी. मोहरी थोडी तडतडू द्या. आता टाकूया थोडासा हिंग. गॅस मी हा बंद करून घेते. आता टाकूया ही लाल तडका मिरची, हा कढीपत्ता. ही फोडणी आपण थोडीशी परतून घेऊया. फोडणी करपू नये म्हणून आपण हा गॅस बंद केलेला. आता मी सुरू करून घेते. बघा, ही फोडणी कशी छान परतून झालेली आहे. ते आता आपण सारावर ओतून घेऊया. अशी ही गरमागरम फोडणी आपण ह्या सारावर टाकून घेतली. एकदा चांगलं असं ढवळून घ्या आणि वरनं टाकणार आहे ही बारीक चिरलेली कोथिंबीर. बघा मैत्रिणींनो, बहुगुणी, पौष्टिक, पित्तनाशक असं हे हिवाळा स्पेशल आपलं आवळ्याचं सार तयार झालं आहे. हे तुम्ही गरमागरम भाताबरोबर सर्व करा किंवा असंही पिऊ शकता. बघा, माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. रेसिपीला लाईक करा. चॅनेलला सबस्क्राईब करा.
घरचंच खा, निरोगी राहा.